मित्रांनो, मी सुमित भोसले आणि कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे आता आपण ह्या पिल्लाचं जन्माचं वजन करतोय। हा बकरा आहे, म्हणजे मेल पिल्लू आहे आणि त्याचं जन्माचं वजन येते साधारण 3.96, म्हणजे ऑलमोस्ट 4 किलो जन्माचं वजन आहे। अशा पद्धतीने आपण जन्माचं वजन करतो। आता ह्या माहितीचा वापर आपल्याला बरेच ठिकाणी करता येतो, म्हणजे आपल्या विक्रीसाठी सुद्धा आपल्याला ह्या माहितीचा वापर करता येतो, जेणेकरून आपण जेव्हा ह्या पिल्लाला विकणार आहोत तेव्हा जे कोणी ह्या पिल्लाला घेऊन जातील त्यांना जर त्याचं जन्माचं वजन आपण सांगून दिलं तर त्यांना एक साधारण अंदाज बांधता येतो की पुढे जाऊन हे पिल्लू किती मोठं होऊ शकतं। आणि जन्माचं वजन 4 किलो आहे, आपण समजायला 3 महिन्यात विकलं आणि 3 महिन्याच्या शेवटी हा साधारणपणे 20-22 किलोचा जर झालेला असेल तर आपल्याला त्याचा वजनवाढीचा वेगही काढता येतो आणि वजनवाढीच्या वेगाच्या दृष्टीने तो एका वर्षात किती होऊ शकतो हे आपल्याला एक साधारण प्रोजेक्शन करता येतं। तंतोतंत जसं होईल याची गॅरंटी नसते, पण आपल्याला एक साधारण प्रोजेक्शन करता येतं की आपलं हे जे पिल्लू आहे एवढ्या वजनाचं पिल्लू होईल, त्याच्यानंतर त्याच्या आई, त्याचे वडील ह्यांचं जे काही जेनेटिक्स आपण दाखवू शकतो त्यांना, तर तसं दाखवून मार्केटिंगच्या दृष्टीने हे जन्माचं वजन खूप फायद्याचं राहतं। त्याचबरोबर काही पिल्लं आपली कमी जन्मवजनाची असतात, पण त्या कमी जन्मवजनाच्या पिल्लांना आपण वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग दृष्ट्या बघू शकतो की बाबा ह्यांना आपल्याला ब्रीडर म्हणून विकायचंच नाही आहे, ह्या पिल्लांना आपल्याला साधं जे कोणी आपण म्हणजे स्लॉटरला जे ॲनिमल जातात किंवा देवाला वगैरे जे ॲनिमल जातात त्याच्यात त्यांना आपल्याला विकायचं आहे। तर त्या दृष्टीने आपल्याला त्यांच्यावरती खर्चाचं नियोजनसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतं। आता हे पिल्लू आपल्याला माहिती आहे की चांगल्या रेटला जाणार आहे, कारण ह्याचं जन्माचं वजन खूपच चांगलं आहे, तर ह्याला आपण त्या पद्धतीने खर्चाचं नियोजन करणार जेणेकरून आपल्याला ह्याला अजून चांगल्या वजनाला नेता येईल। तर हे आता दुसरं पिल्लू आहे जे आपल्या मगाशा पहिल्या पिल्लासोबत जन्माला आलेलं। मगाशा पिल्लाचं जन्माचं वजन होतं ऑलमोस्ट 4 किलो, या पिल्लाचं जन्माचं वजन येते 2.5 किलो, बरोबर आहे। तर आता मगाशी जी काही मी माहिती दिली त्याच्यामध्ये जन्माचं वजन बघून आपण त्याची पुढचं नियोजन आपल्याला आखता येईल। आता हे 2.5 किलो असल्यामुळे ह्याची आपण वाढ मॉनिटर करणार। 2.5 काय अगदी वाईट वजन नाही आहे, चांगलं वजन आहे त्या मानाने। फक्त आता ह्याचे बाकीचे जे गुणधर्म आहेत, म्हणजे याची रंगसंगती खूपच सुंदर आलेली आहे। हा नागफणी जातीचं पिल्लू आहे, हा मेलच आहे। सो ही जात आमच्याकडे तेवढ्या इझिली अवेलेबल होत नाही, सो त्या बेसिसवरती ह्याची विक्री आपल्याला कशी करता येईल ते आपण बघणार। पण सध्या जन्माच्या वजनाच्या मानाने हे त्यातल्या त्यात ॲव्हरेज पिल्लू आपण म्हणू शकतो, जे मगाचं पिल्लू आपण एक्सेप्शनल म्हणू शकतो की ऑलमोस्ट 4 किलोचं आलेलं आहे, तर हे 2.5 किलोचं पिल्लू आहे। सो त्याच्यामुळे आपल्याला त्याला मॉनिटर करावं लागेल आणि मग त्याचं पुढचं नियोजन आपल्याला ठरवावं लागेल।